या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वरुड तालुक्यातल्या हातुर्णा येथील दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलीप पोहने व वासुदेव सुरदुसे यांनी केला होता। यावर दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे मानद सचिव विक्रम ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे। वरुड तालुक्यामधील गेल्या अनेक दिवसापासून दत्तात्रय मच्छीमार संस्थे संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नेमकं या आरोप प्रत्यारोप संदर्भात या संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा या संस्थेचे जे डायरेक्टर यांची प्रतिक्रिया जाणून घे, नेमकं काय विषय आहे। कारण की गेल्या 1 ते 6.5 वर्षापासून टेक्निकल ट्रायल असो किंवा लेखापरीक्षांचा अहवाल असो, या संदर्भात त्यांच्यावर काही नागरिकांचे किंवा काही सभासदांचा आरोप आहेत। या संदर्भात काय जाणून घेऊ आपण। दत्तात्रय मच्छीमार संस्थेचे व्यवस्थापक श्री सूरज सर आपल्यासोबत आहे। नेमकं सर काय विषय आहे, तुमच्या संस्थेवर आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, नेमकं तुम्ही या संस्थेचे व्यवस्थापक काय सांगू शकाल? माझं नाव सूरज धनराजी रामटेके। मी दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। सप्टेंबर 2020 पासून संस्थेला हा ठेका मिळाला आहे अप्पर वर्धाचा। तेव्हापासून मी संस्थेचं जे कार्यालयीन काम आहे ते सर्व मी पाहत आहे। तर यामध्ये 2 दिवसापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे। त्यामध्ये 4 मुद्दे त्यांनी घेतलेले आहे। ते खालीलप्रमाणे: एक, विधिनिष्ठ अहवालात नमूदप्रमाणे 40,000 रुपयाचे अफरातफर असे म्हणण्यात आलेले आहे। त्यामध्ये 40,000 रुपयामध्ये 10,000ची अफरातफर केलेली आहे संस्थेने असे म्हणण्यात आलेले आहे। नंबर 2, 20,500 रुपयाचं जिरस्पॉनबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, तो एक आरोप आहे आमच्यावर। आणि नंबर 3, वजन मापे याबद्दल 57,313 रुपयाचा एक आरोप त्यांनी केलेला आहे। नंबर 4, झिंगाबीज खरेदी 20 लाख रुपये याबद्दल एक आरोप केलेला आहे। तर त्याबद्दल मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री मधुकर भाऊ तुकारामजी कुईटे, आमच्या संस्थेचे मानद सचिव विक्रम नरेशचंद्रजी ठाकरे आणि आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष पंकजदादा कावनपुरे हे पुढील विषयाचं क्लिअरेशन करशील असं मी त्यांना। सर, आपण या संस्थेचे व्यवस्थापक आहात, आपण पूर्ण कार्यकाळ पाहतात, अध्यक्ष किंवा सचिवांना वेळ नसतो, परंतु सर आपण जे बीज वगैरे घेतात ते बीज कुठून एखाद्या नामांकित कंपनीकडून घेत असता का? कच्ची बीज? हो, ज्या कंपनीचं हे असते त्यांच्याकडून आम्ही ते बीज घेतो। नामांकित कंपनीकडून। डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल, सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड, वरुड। हो, आपल्यासोबत या संस्थेचे मानद सचिव श्री विक्रम ठाकरे सर आपल्यासोबत आहेत। नेमकं काय आरोप प्रत्यारोप आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, आज तुमच्या दत्तात्रय मच्छीमार संस्थेवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, विविध आरोप आहेत, या सर तुम्ही काय सांगू शकाल? नमस्कार। सर्वप्रथम मी दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सोसायटीचा पूर्व इतिहास मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सोसायटी हे 1988 साली स्थापन झालेली संस्था आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हे आपल्या तालुक्यातली सगळ्यात जुनी किंवा पहिली स्थापन झालेली संस्था आहे। जेव्हा अप्पर वर्धा डॅम बनलेला होता आणि त्या अप्पर वर्धा डॅममध्ये ज्यांचे बनत असताना घरं गेले, ज्यांच्या जमिनी गेल्या, जे धरणग्रस्त आहे, या धरणग्रस्तांना या संस्थेमध्ये सभासद करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या हातुर्ण्यातली मंडळी असो, पळसवळ्याची मंडळी असो, वघाडची मंडळी असो, वडलीची मंडळी असो, अशा 4-5 गावं मिळून ही आमची संस्था त्या ठिकाणी स्थापन झालेली होती। आणि आजची आमची सभासद संख्या मला असं वाटते की जवळपास 225च्या जवळपास आहे। पूर्वी जास्त होती, पण काही लोक त्यामध्ये मयत झालेले होते। सर, आपण शेतकरी पुत्र आहात सर, आपला व्यवसाय शेती आहे, परंतु आपण या मत्स्य व्यवसायाकडे कसे आवडले? मी जे तुम्हाला सांगितलं की ही संस्था स्थापन केलेली आहे, हे दत्तात्रय मत्स्य व्यवसाय सोसायटी ज्यांच्या जमिनी, घरं त्या धरणामध्ये गेलेले आहेत, जे धरणग्रस्त झालेले आहेत, त्यांना सभासद त्या ठिकाणी करून घेतलेलं होतं। आणि या सोसायटीमध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत, भोई समाजाचे लोक आहे, आदिवासी समाजाचे लोक आहे, SC समाजाचे लोक आहे, मुस्लिम समाजाचे लोक आहे, कुंभी समाजाचे लोक आहे आणि इतरही जे काही समाजात असन त्या धरणग्रस्त जे पीडित लोक आहे त्यांना या संस्थेचं सभासद बनून पूर्वी घेतलेलं होतं। आणि 1988 नंतर या सोसायटीचा पूर्ण लेखाजोखा ठेवण्यात आलेला होता आणि 1988 नंतर दीर्घ काळानंतर
25 सप्टेंबर 2020ला म्हणजे 88 पासून जर 20चा विचार करतो म्हटलं तर जवळपास 20-22 वर्ष कार्यकाळानंतर या संस्थेला या धरणाचा ठेका बोली पद्धतीनं त्या ठिकाणी मिळाला. आणि जे आपण म्हटलेलं आहे, एखादी संस्था स्थापन केल्यानंतर त्या संस्था स्थापनमध्ये जे काही सभासद मिळून काम करत असतात आणि त्या संस्थेला उन्नतीचं काम त्या ठिकाणी नेतात आणि सोबतच जे त्या संस्थेचे सभासद आहे त्यांची उन्नती कशी होईल त्या हेतूने या संस्थेचं कार्य त्या ठिकाणी चालू असते. सर, आपल्या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात धरणग्रस्त सर्व सभासद आहेत, परंतु हे सर्व सभासद मच्छीमार व्यवसाय करतात का? आमच्या जेव्हा सोसायटी त्या ठिकाणी स्थापन केली होती तर एक सोसायटीचं बॉयलाज असते आणि त्या बॉयलाजनुसार त्या सोसायटीचं काम चालू असते. काही लोक मच्छीचं त्या ठिकाणी काम करतात. आमच्या बॉयलाजमध्ये सभासद होण्यासाठी 3-4 निकष दिलेले आहेत. कोणी डांगरवाळीचं शेती करते किंवा कोणी त्याच्यानुसार त्याच्यात अजून 2-3 क्लॉज आहे, त्या टरबूजची शेती करते किंवा अजून त्या संबंधात जे कोणी व्यवसाय करत असेल तर त्यांना सभासद. नुसतं मत्स्य सोसायटी, दत्तात्रय मत्स्य सोसायटी नाव जरी असलं त्याच्यामध्ये सोसायटीचं बॉयलाज आहे आणि त्या बॉयलाजमध्ये ज्या ज्या उपविधी दिलेल्या आहेत त्या उपविधीशी निगडीत जो कोणी काम करत असेल त्याला सभासद बनवून घेतलेला आहे. आणि मुख्य क्रायटेरिया याचा असा आहे की जे धरणग्रस्त आहे ते प्रामुख्यानं या सोसायटीमध्ये सभासद आहे. सर, जे झिंगा बीज जे बी आहे हे नेमकं आपण कुठून याचं कोण सहाय्य करते नेमकं सर? नाही, आता मी डायरेक्ट झिंगा बीजवर न येता प्रामुख्यानं आपण जे 4 आरोप आमच्यावर त्या ठिकाणी झालेले आहे तर मला असं वाटतं की विस्तृतपणे मुद्द्याप्रमाणे आपण त्याचं एक आपण त्याचं निराकरण करू. पहिला मुद्दा जो अहवालामध्ये त्या ठिकाणी, पहिले तर मी आपल्याला सांगू इच्छितो की 25 सप्टेंबर 2020 पासून जेव्हा आम्हाला ठेका मिळाला तर ही काही आमची पहिली चौकशी नाही आहे. कारण आमच्या सोसायटीवर प्रेम करणारे फार लोक आहे आणि प्रेम करणारे लोक असल्यामुळे या सोसायटीचा कार्यभार कशा पद्धतीने चालू आहे, चांगला पद्धतीने चालू आहे की नाही आहे, या हेतूने जे आमच्या प्रेम करतात आणि जे मग आमच्या त्या ठिकाणी आमचा रेकॉर्ड व्यवस्थित आहे की नाही आहे ते पाहण्यासाठी जे काही या उठाठेवी करतात तर हे आमची आता हे 3री चौकशी आहे. पहिली चौकशी सन्मान्य ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, जे सन्मान्य पोहणे साहेब आहे आमच्या गावचे, ते आमच्या याचे सभासदच आहे आणि त्यांचं हित याच्यावरून आम्हाला त्या ठिकाणी आमच्या सोसायटीविषयी किती आहे ते दिसून येते. ते पहिले चौकशी आमची ठेका भेटल्यानंतर लगेच 6-8 महिन्यांनी त्या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी जवळपास 8 जणांचा स्क्वॉट आमच्या सोसायटीचा पूर्ण रेकॉर्ड तपासणीसाठी आलेलं होतं. त्यामध्ये मुंबईपासून सुद्धा लोक आलेले होते. मत्स्य सोसायटीचे सगळे, आपलं मत्स्य ऑफिसचे सगळे जिल्ह्याचे बॉस, मुंबईचे सगळे अधिकारी, जवळपास 7 ते 8 लोक होते आणि 12 वाजतापासून 6 वाजेपर्यंत त्यांनी आमचा सगळ्या रेकॉर्डचा जे आमच्या तक्रारी होत्या त्याच्या पडताळणी केल्या आणि त्यांना त्या चौकशीमध्ये मिळालं तर काही नाही, पण आम्ही जे विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवून राहिलो, जसं त्यांनी आम्हाला असं म्हटलं की तुमची महाराष्ट्रातली पहिली सोसायटी असेल या सॉफ्टवेअरचा उपयोग या ठिकाणी करतो. आमच्या सोसायटीने सॉफ्टवेअर घेतलेला आहे आणि जे काही दैनंदिन आमचा व्यवहार मच्छीचा चालतो तो सगळा सॉफ्टवेअरच्या अनुसार चालतो. आणि इतरही जो रेकॉर्ड त्या ठिकाणी आमचा तो बघितला तर तेव्हा त्यांनी बघितलासुद्धा आणि त्या सॉफ्टवेअरच्या संबंधात जे काही सगळे कशा पद्धतीने राबवतो काय ते आम्हाला त्यांच्या मत्स्य सोसायटीत अमरावतीला सगळ्या अधिकाऱ्यांसोबत प्रेझेंटेशनसुद्धा त्या ठिकाणी द्यायला लावलं. हे झाली आमची पहिली चौकशी. त्याच्यानंतर 21-22मध्ये ज्या सन्माननीय थोरात साहेबांना आता हे 22-23च्या चौकशी केली तर हेच सन्माननीय थोरात साहेब आमच्या सोसायटीमध्ये अजून जे प्रेम करणारे लोक होते आमच्यावर, त्यांनी आमची तक्रार त्या ठिकाणी केली आणि 21-22मध्ये आमची थोरात साहेबांनी चौकशी केली. नेहमीप्रमाणे त्यांनी आमचे 2-4-5 मुद्दे काढले आणि जे AR आहे त्यांच्याकडे तो अहवाल त्या ठिकाणी दाखल केला आणि ARने त्या अहवालावर सन्मान्य वकील खोन साहेब यांची आमच्या राठी साहेब यांची नियुक्ती केली आणि राठी साहेबांनी सुद्धा आमचं मग सगळा रेकॉर्ड बघितला आणि राठी साहेबांनी सगळा रेकॉर्ड बघितल्यानंतर त्यांनी
सगळा रेकॉर्ड बघितल्यानंतर आमच्या सोसायटीला त्या ठिकाणी त्यांच्या थोरात साहेबाकडे अहवाल सादर केला की या सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार नसून उलट या सोसायटीचा जो कार्यभार आहे हा इतर सोसायटीपेक्षा जो जिल्ह्यात चालतो त्याच्यापेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे. आता हे तिसरी चौकशी आहे. या तिसऱ्या चौकशीमध्ये तेच जे 21-22चे जे महाशय थोरात ज्यांचं रिटायरमेंट आता झालेलं आहे ते चौकशीला आलेले होते. आता त्यांनी पहिला मुद्दा जे आमच्या सोसायटीवर जो आरोप लावलेला आहे की या सोसायटीने 21,17,813 रुपयाचा 22-23मध्ये गैरव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांचा असा आहे की 40,000मध्ये यांनी 30,000. आता कसं आहे की आमच्या संस्थेचा जो व्याप आहे तो फार आमच्या सगळ्या सभासदांच्या विश्वासाने आणि आमच्या सगळ्या संचालकाच्या एकजुटीमुळे हा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आम्ही असा सगळा जे आमची कमिटी आहे त्यांनी असं ठरवलं की आपलं ऑडिट तर आपल्याला 31 मार्च नंतर करावंच लागते, तर इंटरनल ऑडिटसुद्धा मंथली त्या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून ज्या काही चुका होत असतील त्या आपण सुधारल्या पाहिजे. आणि त्या अनुषंगाने 1 एप्रिल 2021 पासून आम्ही सौ ललिता धवराट यांची नियुक्ती त्या ठिकाणी इंटरनल ऑडिटर म्हणून त्या ठिकाणी केली. आणि त्या मंथली येतात, आमचं सगळं रेकॉर्ड चेक करतात, ज्या काही छोट्या मोठ्या त्रुट्या असतील त्या आमच्या निदर्शनात आणून देतात आणि मंथली मग त्या निदर्शनात आणून दिल्यानंतर आम्ही त्या दुरुस्त करतो. आता 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 2,500 रुपयानं त्यांची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केली आहे मंथली. तर असे त्यांचे 30,000 होतात. तर आम्ही त्यांना काय केलं की 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत 20,000 रुपये दिले आणि याच वर्षाचे 10,000 रुपये जे 21-22चे राहिलेले होते हे 22-23मध्ये दिले. असे 22-23चे 30,000 आणि 21-22चे राहिलेले 10,000 असे मिळून ते 40,000 रुपये त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे आम्ही जे थोरात महाशय होते हे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांचं प्रत्येक व्हाउचर त्यांना आम्ही दाखवलं की या महिन्यापासून या महिन्यापर्यंत असे 15,000 रुपये दिले, त्याच्यानंतर या महिन्यापासून या महिन्यापर्यंत 12,500 रुपये दिले, या महिन्यापासून या महिन्यापर्यंत 7,500 रुपये दिले आणि या महिन्यापासून या महिन्यापर्यंत 5,000 रुपये दिले. असं त्यांना आम्ही दाखवलं. आमच्या संस्थेचा घेतलेला ठराव, आम्ही जो ठराव त्या ठिकाणी घेतलेला होता नियुक्तीचा, तो नियुक्तीचा ठरावसुद्धा त्यांना त्या ठिकाणी दाखवला. आणि दाखवल्यानंतर त्यांना जे आम्ही पेमेंट करतो ते की कॅश नाही करत, ते चेकनं पेमेंट करतो. हे चेकचे आम्ही बँकेचे पत्रसुद्धा दाखवले. एवढं कागदपत्र दाखवल्यानंतर सुद्धा जे थोरातांनी 21-22वर जे आमचं विशेष प्रेम आम्हाला दाखवलं होतं ते त्यांनी आम्हाला 22-23मध्ये सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं. आता मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 2मध्ये असं नमूद आहे की जे आम्ही 20,500 रुपयाचं जे जिरा बीज सोडलेलं आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा हे जिरा बीज यांनी सोडलेलंच नाही आहे. तर पहिले तर आपल्याला सांगू इच्छितो की आमच्याजवळ अप्पर वर्धा डॅम तर आहेच, पण जिल्हा परिषदचा आमच्या हातुर्ण्याला लागून जो तलाव आहे तो तलावसुद्धा आम्ही त्या ठिकाणी हरात घेतलेला आहे. आणि या तलावामध्ये जेव्हा आम्हाला 25 सप्टेंबर 2020ला तलाव भेटलेला होता आणि तलाव भेटल्यानंतर ज्या काही अटी शर्ती होत्या त्याच्यामध्ये एक कॉलम असा होता की तुम्ही या इथून तर मत्स्यबीज काढाच, पण या मत्स्यबीज सोबत अदर ॲक्टिव्हिटीमधून इतर काही उपक्रममधून इतर मत्स्यबीज कसं वाढेल तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी राबवा. मग आमच्याजवळ जो जिल्हा परिषदचा त्या ठिकाणी तलाव आहे त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी छोटे छोटे मत्स्यजिरे त्या ठिकाणी सोडतो. तर हा आमच्याकडे असलेला जिल्हा परिषदचा तलाव ठेक्याचा कागद, त्याच्यानंतर हे जे आम्ही साईराम फिश सीड अँड सप्लायर यांच्याकडून जे बीज घेतलेलं होतं जवळपास 20,500 रुपयाचं बीज त्या ठिकाणी आम्ही 10 लाख त्या ठिकाणी घेतलेलं होतं. आणि 10 लाख बीज जेव्हा घेतलं तर जो आम्ही आणि कुठलंही बीज सोडत असताना गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया त्याचा पंचनामा झाला पाहिजे. जेव्हा आम्ही मत्स्यबीज त्या ठिकाणी सोडलेलं होतं जिल्हा परिषदेच्या तलावामध्ये तर हा पंचनामा त्या ठिकाणी सन्मान्य सचिव ग्रामपंचायत हातुर्णा, पोलीस पाटील आणि सरपंच
हे त्या ठिकाणी उपस्थित होते. तर हा सुद्धा त्याचा पंचनाम्याचा त्या ठिकाणी 15/7/2022 हे सोडल्याचा हे त्याचे फोटो आणि हे जे आम्ही RTGS केलं होतं त्यांना 20,500 रुपयाचा, हे बँकेचं पत्र का कुठल्या याने RTGS केलेलं होतं. आणि कालांतराने जेव्हा 2-3 महिन्यानंतर जेव्हा ते बीज मोठं होते ते आपल्याला ते अप्पर वर्धा डॅममध्ये त्या ठिकाणी सोडावं लागते. तर संबंधित जेव्हा आम्ही डॅममध्ये ते सोडलं होतं तर संबंधित सगळ्या सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अमरावती यांना सुद्धा कळवलं होतं. आणि त्या अनुषंगानं ज्या दिवशी 14/12/2022 रोजी या ठिकाणी आम्ही हे बीज सोडलं त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त अमरावती हे सुद्धा उपस्थित होते. मग एवढे पंचनामे असताना, त्याचं बिल असताना आणि आम्ही RTGS केलं असताना आता याच्यात गैरव्यवहार कसा झाला, हे सगळे कागदपत्र आम्ही थोरातांच्या निदर्शनात आणून दिलं. पण त्यांचं तेच 21-22 सारखं विशेष प्रेम. हा झाला दुसरा मुद्दा. त्याच्यानंतर आम्हाला तिसरा मुद्दा आमच्या याच्यावर लावण्यात आलेला आहे की तुम्ही 57,313 रुपयाचे जे वजन काट्यांचं जे बिल आहे ते तुम्ही पैसे तर त्याला दिलेले आहे पण तुम्ही वजन काटे आणलेले नाही आहे. एक तर मला तुम्हाला प्रश्न आहे, म्हणजे साधा कॉमन सेन्स आहे की हजारो किलो मासोळीचा आपण त्या ठिकाणी रोज व्यवहार करतो आणि हजारो किलो जेव्हा मासोळी येते तर मला असं वाटतं बिना वजन काट्याची तर काही मोजली जातच नसेल. त्याला काटे तर लागेलच ना. जे वजन काटे आपले भोई समाज त्या ठिकाणी आणून देतात मच्छी ते मोजावं तर लागेलच आणि त्याप्रमाणे त्यांना पैसे सुद्धा द्यावं लागेल. तर पहिले तर हे आमच्या जे तुम्हाला माहीत आहे कुठली संस्था असली तर स्टॉक रजिस्टर असते. स्टॉक रजिस्टरवर प्रत्येक गोष्टीची आपल्याला एंट्री घ्यावं लागते. तर हे आमच्या संस्थेचं स्टॉक रजिस्टर, हे स्टॉक रजिस्टर थोरातांना दाखवलं. हे ज्या दिवशीचं एंट्री घेतली होती हे त्या ठिकाणचं बिल स्टॉक रजिस्टरवर आलेलं आणि त्याच्यानंतर हे आम्ही घेतलेलं बिल वजन काट्याचं. आणि एवढंही झाल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की वजन काटे हे गव्हर्नमेंटकडून व्हेरीफाय करून घ्यावं लागते. दर 2-2 वर्षांना त्याची तपासणी करावी लागते प्रत्येक वजन काट्याची. तर हे गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र आहे. हे की तुम्ही आम्ही बनवलेलं प्रमाणपत्र नाही आहे. हे प्रमाणपत्र बघा, हे प्रमाणपत्र आहे महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वैद्य मापनशास्त्र यंत्रणा, म्हणजे जे यंत्रणा आहे शासनाची वजन काटे मोजण्याची. आणि हे व्हेरीफाय त्यांनी केलेलं होतं 13/3/2021 हे कागद आहे. आमच्याजवळ वजन काटे असेल तेव्हाच आमच्या स्टॉक रजिस्टरवर आहे, तेव्हाच आमच्याकडे बिल आहे आणि तेव्हाच हे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे. आणि दर 2-2 वर्षांना आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करत असतो. हा झाला तुमचा तिसरा मुद्दा. ठीक आहे. आता चौथा मुद्दा आमच्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे की तुम्ही जे झिंगा कोळंबी बीज जे सोडलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एक तर तुम्ही पैशाचा अपव्यवहार केला, त्याच्यानंतर अपव्यवहार केल्यानंतर जे झिंगा कोळंबी बीज त्या ठिकाणी धरणामध्ये सोडलंच नाही. तर पहिले तर अपव्यवहार जेव्हा होतो तेव्हा आपण कॅशमध्ये एखाद्याला पैसे देतो तेव्हा देतो आणि आपल्याला माहीत आहे गव्हर्नमेंटचा रूल की 20,000 रुपयाच्या वर तर तुम्हाला कॅशमध्ये पैसे देता येत नाही. तर आम्ही जेव्हा 22-23मध्ये आम्ही ठरवलं आमच्या सोसायटीने की बाबा अजून आपल्याला आपल्या सोसायटीचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि त्या अनुषंगानं आपल्या अप्पर वर्धा डॅमवर जे उदरनिर्वाह करणारे जे काही आपले भोई बांधव आहे किंवा इतर जे काही बांधव आहे त्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. तर मग आम्ही सगळ्यांनी ठराव घेतला की या वर्षीपासून आपण कोळंबी बीज, जसं मत्स्य बीज आपण सोडतो तसं कोळंबी बीजसुद्धा त्या ठिकाणी आपण सोडलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही गुजरातमधून आमचे झिंगा कोळंबी बीज त्या ठिकाणी आणलं आणि हे बँकेचं पत्र आहे. 20 लाख रुपये आम्ही कोणत्या तारखेला कोणत्या चेकने RTGS केलेले आहे असे 20 लाख रुपये आम्ही त्यांच्या खात्यात कॅशनं दिलेले नाही, हे RTGSनं दिलेले आहे. हे RTGSनं आम्ही पैसे टाकले आणि पैसे टाकल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की धरणामध्ये जर काही सोडायचं असलं तर त्याचे पंचनामे आणि संबंधित ऑफिसला कळवल्याशिवाय तुम्ही त्यामध्ये काही सोडू शकत नाही. तर संबंधित हे 20 लाख रुपयाचे जे 20 लाख रुपयाचे नग आपण धरणामध्ये टाकलेले आहेत त्याचे प्रत्येक पंचनामे आणि प्रत्येक पंचनाम्यामध्ये संबंधित ऑफिसचा अधिकारी
हे जे 20 लाखाचे जेवढे आम्ही पंचनामे केलेले आहे, हे प्रत्येकाचा पंचनामा आम्ही त्या ठिकाणी जोडलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण डिटेल आम्ही 16/1/2023 या संबंधित आयुक्ताला सगळे पंचनामे हे सुद्धा त्यांना एक कॉपी, ते तर उपस्थित होतेच, पण त्यांना सुद्धा एक कॉपी आम्ही सगळे डिटेल त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि याच्यानंतर पण हा सगळा आता 20 लाख रुपयाचा जो त्यांनी आम्हाला आरोप लावलेला आहे, तर त्याच्यावर जेव्हा मग आम्ही त्याचं उत्पन्न चालू केलं झिंग्याचं, जेव्हा झिंग्याचं आम्ही 1/8/2023 पासून मग त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी चालू केलं, तर 30/4/2024 पर्यंत आम्ही CA कडून त्याचा सगळा रिपोर्ट बनवून घेतला याचा. तर आमची टोटल जे विक्री केली आम्ही ते 35,67,360 रुपयाची केली. त्यामध्ये कोळंबी 20 खरेदी आम्ही 20 लाख रुपयाची केली. जो मजुरी खर्च दिला, जो आम्ही 160 रुपये किलोप्रमाणे त्या ठिकाणी देत असतो, तो 11,89,120 रुपयाचा होता. आणि निव्वळ नफा या 3-4 महिन्यातला 3,78,240 रुपयाचा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. मला असं वाटतं की RTGSनं पैसे पाठवले, सोडताना सगळे अधिकारी पंचनाम्याला हजर होते आणि सोडल्यानंतर त्याचा प्रॉफिटसुद्धा आमच्या संस्थेला झालेला आहे. तर मग याच्यामध्ये गैरव्यवहार कसा, हाच माझा त्यांना त्या ठिकाणी प्रश्न आहे. आज दत्तात्रेय मच्छीमार सोसायटीचे मानस सचिव विक्रम ठाकरे यांनी माहिती दिली, परंतु यांनी पूर्ण कागदपत्रेसहित माहिती दिली, परंतु संबंधित जे अधिकारी आहेत, थोरात साहेब आहेत, ते सध्या रिटायर झाले, परंतु त्यांनी कुठल्या आधारावर यांच्या लेखापरीक्षणामध्ये त्रुटी काढल्या आणि यांच्यावर कुठल्या कारवाई करण्याचे आदेश दिले नेमकं हे समजलं नाही. अधिकारी दोषी आहेत की संस्थांचे सभासद दोषी आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित सोसायटीचे पदाधिकारी नेमकं याकडे काय लक्ष दिले हे पाहणं गरज आहे. नुकताच बेनोळा पोलीस स्टेशनला सुद्धा या संदर्भात तक्रार करण्यात आली, परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, कारण की लेखापरीक्षणच्या अधिकाऱ्यांचं या संदर्भात कुठली सही झाली नाही, त्यामुळे थांबलेलं प्रकरण आहे. सर, लेखापरीक्षण अधिकारी रिटायर झाले आहेत, त्यांच्या संदर्भात आपण वरिष्ठांकडे गेले, वरिष्ठांनी तुम्हाला म्हणजे कॉपी दिली, समजून घ्या तुम्हाला तुमचा अहवाल व्यवस्थित आहे. या संदर्भात तुमचं काय सांगू शकाल तुम्ही? हे बघा की या थोरातांनी 21-22 मध्ये सुद्धा हा आमचा पराक्रम त्या ठिकाणी केलेला होता आणि आम्हाला माहिती होतं की हा कागदपत्र दाखवून सुद्धा हा आमच्या विरोधात, जसा 21-22 मध्ये सगळे कागदपत्र दाखवून सुद्धा यांनी विरोधात अहवाल लिहिला होता. आणि आम्हाला हे अपेक्षित होतं की 22-23 मध्ये जेव्हा हा तपासणीला आला, याला सगळे डॉक्युमेंट जेव्हा दाखवले, तो सुद्धा हा करणारच आहे, म्हणजे आमच्या विरोधातच अहवाल देणार आहे. तर म्हणून यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे, सन्माननीय शहाजी पाटील साहेब, जे महाराष्ट्राचे बॉस आहेत, त्यांना आम्ही हे प्रकरण त्यांच्याकडे दाखल केलं आणि त्यांनी सगळ्या आमच्या प्रकरणाची तपासणी केली आणि संबंधित जो अहवाल त्यांनी बनवला त्याच्या अपीलमध्ये आम्ही सन्माननीय मंत्री महोदयाकडे गेलेला आहे आणि त्याची सुनवाई 16/7/2023 आहे. आणि हे जे तुम्हाला जे कागदपत्र आम्ही दाखवलेले आहेत, हे कागदपत्र आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देणार आहे. आणि हे निदर्शनात आणून दिल्यानंतर मला खात्री आहे, कारण आपण सगळं काही लपवू शकतो, पण कागदपत्राची जे काही काळी शाई आहे ते त्या ठिकाणी लपवू शकत नाही. आणि जसे याच्या अगोदरसुद्धा या थोरातांनी आमच्या चुकीचे अहवाल पाठवले होते, ते सुद्धा हे चुकीचे त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामध्ये आमच्याच गावातील आमचे काही मंडळींनी वारसाबद्दल त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. तर जेव्हा ते आमच्या संस्थेच्या कार्यालयामध्ये आले, तेव्हा आमचे जे त्या ठिकाणी कर्मचारी आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही कोर्टातून पहिले तर वारस प्रमाणपत्र काढा. वारस प्रमाणपत्र काढल्यानंतर ज्यांच्या नावाने तुम्हाला सभासद करायचं आहे, त्या मंडळींनी इतर जे काही वारसदार असेल त्याचं संमतीपत्र घ्या आणि संमतीपत्र घेतल्यानंतर ते मासिक मीटिंगमध्ये ठेवल्या जाते आणि मासिक मीटिंगमध्ये त्याला मंजुरात मिळाल्यानंतर ते आमसभेत ठेवल्या जाते. आता संबंधित ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला वारसदार केल्या जात नाही, तर त्यालासुद्धा हे सगळी प्रक्रिया करायला लावली होती, पण ते प्रक्रिया त्याने न केल्यामुळे त्याला वारसदार केलं नाही. आणि आपल्या माध्यमात मी सांगू इच्छितो की ज्यांचे सभासद हे मयत झालेले आहे आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना जर वारसदार व्हायचं असेल, तर त्यांनी मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर केलं तर आपण
त्यांना संस्थेत निश्चितच सभासद करून घेऊ. आपल्यासोबत दत्तात्रेय मच्छीमार सोसायटीचे मानस सचिव विक्रम ठाकरे होते. यांनी आपला लेखाजोखा जो त्यांच्यावर झालेला आरोप जो आहे, लेखा परीक्षणामध्ये जो झालेला आरोप आहे, त्या आरोपासंदर्भात त्यांनी कागदपत्रे दाखवले. परंतु या कागदपत्रासंदर्भात जे वरिष्ठ अधिकारी आहेत, थोरात सर आहेत, हे सुद्धा वरिष्ठ अधिकारी यांनी या नेमकं कोण्या कायद्यानुसार किंवा कोण्या कागदाच्या आधारावर त्यांच्यावर लेखा परीक्षणामध्ये त्रुटी काढली हे पाहणं गरज आहे. आणि या सर्व घटनेचा नेमकं या सर्व घटनेचा दखल वरिष्ठ अधिकारी नेमकं अधिकारी दोषी आहेत की संस्थेचे मंडळ दोषी आहेत, याचा निकाल वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन पोहोचलेला आहे. नेमकं वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करते, आपल्या अधिकाऱ्यावर कारवाई करते की संस्थेवर कारवाई करते, काळाची गरज आहे. पाहत राहा कॅमेरा निकू पाहुणेचा प्रवीण साळके, चोळाबंदी पोर्टल.